गुरु दत्तात्रेय आणि मच्छिंद्रनाथांची गुरु-शिष्य परंपरा पुरातन काळात अष्टावक्र मुनीच्या आदेशाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी एकत्र येऊन एक दिव्य तेज निर्माण केले. हाच तेजस्वी अवतार म्हणजे दत्तात्रेय महाराज. ते त्रिकालदर्शी विश्वगुरु ठरले. त्यांनी अनेकांना आत्मज्ञान दिले, परंतु एक शिष्य विशेष ठरला मच्छिंद्रनाथ. एकदा दत्त महाराज तपश्चर्येत मग्न असताना एका मासेमारी करणाऱ्या स्त्रीच्या गर्भात त्यांनी एक दिव्य आत्मा स्थिर केला. हाच आत्मा पुढे मच्छिंद्रनाथ झाला. त्याचा जन्म समुद्रकाठच्या पवित्र जागी झाला. लहानपणीच त्याला सांसारिक मोहाच्या वीटाला योग साधनेची ओढ लागली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मच्छिंद्रनाथाने हिमालयात जाऊन दत्तगुरूंची अखंड तपश्चर्या केली. दत्तात्रेय प्रकट झाले आणि त्याला योगविद्येचे महात्म्य दिले. कुंडलिनी जागरण, आसन, प्राणायाम आणि ब्रह्मज्ञान त्यांनी मच्छिंद्रनाथाला सिद्ध केले आणि आशीर्वाद दिला. तू नवनाथ संप्रदायाच्या आधारशिला होशील. मच्छिंद्रनाथाने गुरुपौर्णिमा साजरी करताना आपल्या सर्व शिष्यांना सांगितले, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा. गुरुभक्ती केल्याशिवाय खरे ज्ञान मित नाही. गुरुपौर्णिमेपासून मच्छिंद्रनाथाने जगभर योगविद्या पसरवली. गुरु दत्तात्रेयांचा प्रसाद घेऊन तो लोकांना मार्गदर्शन करत राहिला. ही कथा शिकवते, गुरुशिवाय ज्ञान, शक्ती आणि मोक्ष मिळणे अशक्य आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुचे कृतज्ञतेने स्मरण करण्याचा शुभ दिवस. जय गुरुदेव. गुरुपौर्णिमेच्या सर्व नाथ भक्तांना हार्दिक शुभेच्छा. नमो आदेश अलख निरंजन.